हॅलो एव्हरीवन, अष्टगी ऑल इन वन या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा 2022 या क्वेश्चन पेपर आज सोडवणार आहोत. इयत्ता दुसरीची आहे. पहा, विषय मराठी व गणित. एकूण मार्क्स आहेत 100. वेळ आहे 1 तास. पहा, विभाग पहिला भाषा मराठी आहे. 20 प्रश्न 40 गुण. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना आहे. पहा, खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधून वर्तुळ ठळक करा. पहा, इथे उतारा दिलेला आहे ते आपण वाचूया. मधमाशांचे घर तुम्ही पाहिले आहे का? या घराला पोळे किंवा मोहोळ म्हणतात. या घराची प्रत्येक खोली अष्टकोनी असते. त्यातील कोणत्याही 2 खोल्यांच्या भिंती मोजून पहा, त्या अगदी सारख्या असतात. मधमाशांचे हे अजब घर पाहिले म्हणजे त्यांच्या अंगच्या कलाकौशल्यांचे फारच आश्चर्य वाटते. शेकडो अष्टकोनी खोल्या असलेले हे घर मधमाशांनी नेहमी गजबलेले असते. काही माशा बांधकाम करत असतात, तर काही दूरदूरच्या फुलांतील मध गोळा करून आणीत असतात. पहा, या उतार्यावरून खाली प्रश्न दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे. पहा, मधमाशांच्या घराला काय म्हणतात? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. बीळ, राळे, पोळे, जाळी. पहा, मधमाशांच्या घराला पोळे किंवा मोहोळ म्हणतात. पहा, पोळे कुठे दिलेले आहेत? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. दुसरा पहा, मधमाशांच्या घराच्या खोल्या किती कोणांच्या असतात? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. षटकोनी, त्रिकोणी, पंचकोनी, अष्टकोनी. पहा, इथे मधमाशांच्या घराची प्रत्येक खोली अष्टकोनी असते. पहा, अष्टकोनी कुठे दिलेले आहेत? पर्यायी क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्यायी क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. तुम्हाला उत्तरपत्रिकामध्ये अशा प्रकारचे गोल करायचे असतात. तुम्हाला त्याच्यामध्ये हे जे इथे दिलेलं आहे, तुम्हाला गोल करून दाखवले आहेत, तशा प्रकारे तुम्हाला तिथे गोल करायचं असतं. आता हे अष्टकोनी म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे ना, तर हे 4 जिथं दिसतंय ना, त्या 4 वर आपल्याला अशा प्रकारे गोल करायचं असते. इथे फक्त मी असं राईट मार्क करते, तुम्ही समजून घ्या. आता प्रश्न क्रमांक 3 पहा, वरील उतार्यात कशाचे वर्णन केले आहे? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. मधमाशांच्या कौशल्याचे, मधमाशांच्या कामाचे, मधमाशाचे फिरण्याचे, मधमाशांचे. पहा, हे जे उतारा दिलेला आहे ते मधमाशांचे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 4 व 5 साठी सूचना पहा, खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा व वर्तुळ ठळक करा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी नादारी. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पहा, त्या उतार्यावरून इथे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 4 पहा, वरील कवितेत कोणाचे महत्त्व वर्णन केले आहे? वरील कवितेत कोणाचे महत्त्व वर्णन केले आहे? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. गुरुचे, आईचे, मुलांचे, बाबांचे. पहा, या कवितेमध्ये आईचे वर्णन केलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 5 पहा, मज या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. माझ्या, मऊ, मज्जा, मला. पहा,
मज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मला, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 6 व 7 पहा. खालील संवाद काळजीपूर्वक वाचून खाली विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराचे वर्तुळ ठळक करा. पहा. अगं सीमा, कसला विचार करतेस? अरे दादा, बाईंनी निबंध लिहायला सांगितलाय, कसा लिहू? कोणते विषय दिले आहेत? सूर्योदय, माझा आवडता पक्षी, माझी शाळा. तुला कोणता विषय आवडला त्याबद्दलची माहिती लिहून काढ. सूर्योदय हा विषय मला आवडला, या विषयाबद्दल लिहिते मी. पहा. प्रश्न 6 पहा. या संवादावरून खाली प्रश्न दिलेला आहेत. वरील संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 4, 3, 2, 1. पहा, वरील संवादामध्ये 2 व्यक्तींनी भाग घेतला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 7 बघा. निबंध लिहिण्यासाठी कोणता विषय आवडला? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. सूर्योदय, माझी शाळा, सूर्यास्त, चंद्रोदय. पहा, सूर्योदय हा विषय मला आवडला. पहा, इथे ऑप्शनमध्ये सूर्योदय कुठे दिलेला आहे? पर्यायी क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्यायी क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 8 ते 10 पहा. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. पहा, प्रश्न 8 पहा. आपल्या देशात डॅश डॅश कामात दंग झाला होता. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. कर्मचारी, शेतकरी, गावकरी, फडकरी. पहा, आपल्या शेतामध्ये कोण काम करत असतं? शेतकरी. म्हणून शेतकरी कामात दंग झाला होता. आता प्रश्न 9 पहा. तो खुरप्याने पिकातील डॅश डॅश काढत होता. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहा, खत, रोपे, झाडे, तण. तो खुरप्याने तण काढत होता, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 10 पहा. त्यामुळे त्याला भरघोस डॅश डॅश मिळणार होते. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तण, संपत्ती, उत्पन्न, पैसा. त्यामुळे त्याला उत्पन्न मिळणार होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 11 पहा. मार्ग या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहा, पंथ, पथ, पंत, संथ. आता मार्ग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पथ, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. तेरावा प्रश्न पहा. खालीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहा, एकूण, भगवान, संरक्षण, बलिदान. आता पहा, अशुद्ध शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे. ते आहे संरक्षण. हे जे न आहे ते न पाहिजे, तिथं न दिलेलं आहे. संरक्षण अशुद्ध शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. 14वा प्रश्न पहा. खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील मध्यभागी येणारे अक्षर ओळखा. पहा, इथे अक्षर दिलेले आहेत. ल, फु, ख, रु, पा. या अक्षरांपासून फुलपाखरू. पहा, फु, ल, पा, ख, रु
असे अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे. ह्यांच्यामध्ये मधोमध येणारा अक्षर आहे पा. पहा ते कुठे दिलेलं आहेत, खाली 4 पर्याय दिलेला आहेत पहा. रु, ख, ल, पा. पा हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 15 पहा. लिहिता वाचता येणारा या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. शिकलेला, साक्षर, हुशार, निरक्षर. लिहिता वाचता येणारा म्हणजे त्याला आपण साक्षर म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. 16वा प्रश्न पहा. पक्षी आपल्याला घरट्यात दडले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पहा पक्षी. खाली 4 पर्याय दिलेला आहेत. क्रियापद, सर्वनाम, नाम, विशेषण. पक्षी हे नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. 17वा प्रश्न पहा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. गाढव, कोकरू, हरिण, शावक, सिंह, छावा, शेळी, करडू. पहा गाढव, कोकरू ही चुकीची जोडी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. 18वा प्रश्न पहा. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. विळा, खिळा, शाळा, मळा. पहा मळा ही अनेकवचन शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. 19 पहा. किती ताजेतवाने झाल्यासारखे वाटते या वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. अवतरण चिन्ह, अर्धविराम, स्वल्पविराम, उद्गार चिन्ह. पहा या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह दिलेलं आहे अशा प्रकारे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 20 पहा. पसायदान कोणी लिहिले? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर. पहा पसायदान हे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. आता विभाग दुसरा पहा. गणित. त्याला गुण आहेत 60. 21वा क्वेश्चन पहा. 72 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 27, 7 आणि 2, 72, 82. पहा 72 आपण अशा प्रकारे लिहितो, ते पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. 22वा प्रश्न पहा. 63 वजा 28 बरोबर किती? पहा 63 वजा 28. आता 63 मधून आपल्याला 28 वजा करायचा आहे. पहा इथं 3 मधून 8 वजा करायचा आहे, म्हणजे इथलं एक आपण इथं हातचं घेतलं की इथं 13 होतंय. 13 मधून 8 वजा केले की 5 उरते, आणि 6 मधून 1 इकडे घेतले म्हणून इथं 5 उरते. 5 मधून 2 वजा केले की 3 उरते, म्हणजे उत्तर आलं 35. पहा कुठे दिले आहेत पर्याय बघूया आपण. 35, 34, 36, 91. पहा 35 पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 23 पहा. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 8 एकक, 4 दशक, 3 दशक, 9 एकक. 8 एकक म्हणजे फक्त 8 येणार, म्हणजे एकक स्थानी आहे. 4 दशक म्हणजे 40, 3 दशक म्हणजे 30, 9 एकक म्हणजे 9. या चारीपैकी मोठी संख्या आहे 40. ते कुठे दिलेत? 4 दशक म्हणजे 40. ते पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 24 पहा.
5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 बरोबर किती? पहा, 5 इथे 7 वेळा दिलेला आहे, म्हणजे 5 अधिक 5 असे 7 वेळा दिलेला आहे, म्हणजे 5 गुणिले 7 बरोबर किती येत आहे बघा? 5 7 35. 35 कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. 25 प्रश्न क्रमांक 25 पहा, 1 तास बरोबर डॅश डॅश मिनिटे. पहा, खाली 4 पर्याय दिलेला आहेत, 100, 60, 30, 15. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 26 पहा, 24, 42, 68, 19 या संख्यांचा उतरता क्रम कोणता आहे? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, 19, 24, 42, 68, 68, 42, 19, 24. पर्याय क्रमांक 3 पहा, 68, 24, 42, 19. पर्याय क्रमांक 4 पहा, 68, 42, 24, 19. आपल्याला उतरता क्रम विचारले, ते पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. आधी आपल्याला मोठी संख्या लिहायची आहे, 68, 42, 24 आणि 19. ते पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 27 पहा, 50 रुपयात 5 रुपयांच्या किती नोटा येतात? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, 5, 1, 10 आणि 20. पहा, 5 रुपयात 5 रुपयाचे किती नोटा येतात? 5 गुणिले 10 बरोबर 50. म्हणजे 50 रुपयामध्ये 5 रुपयाचे 10 नोटा येतात, म्हणून 10 कुठे दिलेत पहा पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. ह्याच्यामध्ये 5 ने कितीने आपण गुणलो तर मग 50 येते, ते करायचं आहे, म्हणून इथं 10 उत्तर येत आहे. म्हणजे 5 ला 10 ने गुणल्यावर 50 येते, म्हणजे 5 रुपयाच्या 10 नोटा म्हणजेच 50 रुपये. प्रश्न 28 पहा, खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, शंकू, चौरस, दंडगोल, त्रिकोण. इथे पहा, चौरस म्हणजे चारी कोण समान असणाऱ्या आकृतीला आपण चौरस असे म्हणतो. त्रिकोण म्हणजे तिन्ही कोण समान असणाऱ्या, 3 कोण असणाऱ्या कोणाला आपण त्रिकोण असे म्हणतो, पण इथे चौकोन दिलेला आहे. आता शंकू हे बरोबर आहे, शंकूचा आकार, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 29 पहा, 7 गुणिले 4 बरोबर 28 या गुणाकारात डॅश डॅश गुणक व डॅश डॅश गुणाकार आहे. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, 7, 28, 28, 4. पर्याय क्रमांक 3 आहे 4, 28. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे 7 आणि 4. पहा, 4 हे गुणक आहे, 28 गुणाकार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 30 पहा, भारतीय सौर वर्षात श्रावण महिन्याचा क्रमांक कितवा आहे? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत, 6वा, 5वा, 4था, 3रा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. श्रावण हे याचा 5वा क्रमांक येते, म्हणून पर्यायी क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 31 पहा, 52 चौकोन 71 रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. पहा, खाली 4 पर्याय दिलेला आहेत, इथे चिन्हांचा वापर केलेला आहे. इथं या चौकटीत बरोबर कुठलं चिन्ह येते ते आपल्याला इथे लिहायचं आहे. पहा, 52 ही संख्या
71पेक्षा छोटी आहे, म्हणून अशा प्रकारचं चिन्ह या चौकटीमध्ये येते. अशा प्रकारचं चिन्ह कुठे दिले ते पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 32 पहा. एका पेटीत 12 सफरचंद व दुसऱ्या पेटीत 18 सफरचंद आहेत, तर दोन्ही पेट्यातील एकूण सफरचंद किती? पहा, इथं बेरीज करायचं आपल्याला. एका पेटीत 12 आहेत आणि दुसऱ्या पेटीत 18 सफरचंद आहेत. या दोघांची पण आपल्याला इथे बेरीज करायचं आहे. 8 अधिक 2 10, हातचा 1 1 2 3 म्हणजे 30 सफरचंद आहेत. या दोन्ही पेटीत 30 सफरचंद आहेत. 30 कुठे दिलेत पहा पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 33 पहा. 40 अधिक 35 बरोबर किती? पहा, 40 अधिक 35 यांची आपल्याला इथे बेरीज करायचं आहे. 5 ला 5, 4 अधिक 3 7 म्हणजे 75. कुठे दिलेत पहा पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 34 पहा. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. पहा, इथे आकृती दिलेला आहे, ते आपण पाहूया. 3 6 9 प्रश्नचिन्ह 15 प्रश्नचिन्ह 21. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 12 20 12 18 18 10 11 18. हे 3चं पाड आहेत. पहा, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 आणि 3 पंचे 15 3 6 18. पहा, 12 आणि 18 कुठे? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 35 पहा. आज सोमवार आहे, तर काल कोणता वार होता? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. मंगळवार, गुरुवार, रविवार आणि शनिवार. पहा, आज सोमवार आहे, तर काल रविवार असायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 36 पहा. 87 बरोबर 8 दशक अधिक डॅश डॅश. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 7 दशक, 8 एकक, 8 दशक, 7 एकक. पहा, 87 8 दशक म्हणजे 7 एकक आहे. 7 एकक कुठे दिलेत? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 37 पहा. खालीलपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू आहेत? पहा, खाली 4 आकृती दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 4 बाजू असणारी आकृती आपल्याला इथे शोधायचं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पहा, इथे 4 बाजू आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 38 पहा. एकक स्थानी 5 हा अंक नसणारी संख्या खालीलपैकी कोणती आहे? पहा, एकक स्थानी 5 नसणारी संख्या आपल्याला इथे शोधायचं आहे. पर्याय पाहूया. 85 54 45 15. पहा, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये 5 नसणारी संख्या आहे. एकक स्थानी 5 हा अंक नसणारी संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 54 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 39 पहा. 67 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 76 57 67 68. पहा, 67 पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 40 पहा. 48 21 50 32 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर शेवटी कोणती संख्या येईल? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 21 50 32 48. पहा, आपण उतरत्या क्रमाने लिहून पाहूया. 50 48 32 आणि 21.
आता शेवटी कोणती संख्या येईल असे म्हटलेत? शेवटी 21 येते. 21 कुठे दिलेत पहा? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 41 पहा. 7, 8 हे अंक एकदा वापरून 80 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील असे म्हटलेत. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 4, 3, 2, 1. आता पहा, 7 आणि 8 एकदाच आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे 80 पेक्षा जास्त किती संख्या तयार होतील असे विचारलेत. पहा, 8 आणि 7 एकदाच आपण वापरलो तर एकच संख्या तयार होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 42 पहा. सोबतच्या आकृतीत वर्तुळांची संख्या किती? पहा, इथे आकृती दिलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये किती वर्तुळ आहेत ते आपल्याला इथे शोधायचं आहे. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 4, 3, 5, 2. पहा, आपण इथे वर्तुळ मोजूया. 1, 2, 3, 4. किती वर्तुळ आहेत? 4. 4 पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 43 पहा. एका खोक्यात 6 आंबे तर 7 खोक्यात मिळून किती आंबे आहेत? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 36, 63, 42, 13. पहा, एका खोक्यात 6 आंबे, एका खोक्यामध्ये 6 आंबे आहेत, अशा 7 खोक्यामध्ये किती आंबे असतील असे प्रश्न विचारलेत. म्हणजे 6 आणि 7 यांचे आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे. म्हणजे 6 सत्ती 42. पहा, 42 कुठे दिलेत? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. 44 प्रश्न पहा. 35 रुपयांपैकी 9 रुपये खर्च केले तर शिल्लक किती? पहा, खाली 4 पर्याय दिलेला आहेत. 35 भागिले 9, 35 वजा 9, 35 अधिक 9, 35 गुणिले 9. पहा, 35 रुपयांपैकी 9 रुपये खर्च केले, म्हणजे 35 रुपयांमधून आपल्याला 9 वजा करायचं आहे. ते पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. 45 पहा प्रश्न. 2 आठवडे म्हणजे किती दिवस? पहा, खाली 4 पर्याय दिलेला आहेत. 16, 20, 60, 14. पहा, 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. आता 2 आठवडे म्हणजे किती दिवस? 7 गुणिले 2 बरोबर 14, म्हणजे 14 दिवस होतात. 2 आठवडे म्हणजे 14 दिवस, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 46 पहा. नेहाने 32 रुपयांची कंपास पेटी व 7 रुपयांची पट्टी खरेदी केली. नेहाने दुकानदाराला 50 रुपयांची नोट दिल्यास दुकानदार तिला किती रक्कम परत करेल? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 18 रुपये, 43 रुपये, 11 रुपये, 13 रुपये. बघा, इथे नेहाने 32 रुपयांची कंपास पेटी घेतली आणि 7 रुपयांची पट्टी, यांची आपल्याला इथे बेरीज करायचं आहे. 7 अधिक 2, 9. 3 ला 3, म्हणजे 39 रुपयाचं तिनं खरेदी केली. मग तिने दुकानदाराला किती रुपये दिले? 50. तिने दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली, त्याच्यामध्ये 39 रुपये वजा करायचा आहे, म्हणजे किती उरतात पहा. 50 मधून 39 वजा करायचा आहे. 0 आहे, म्हणून इथनं 1 आपण इथे घेतलो, इथं 10 झालं, इथं 4 उरले. 10 मधून 9 वजा केले की 1 उरते. 4 मधून 3 वजा केले की 1 उरते, म्हणजे 11 रुपये दुकानदाराने वापस द्यायला पाहिजे. 11 कुठे दिलेत पहा.
11 रुपये पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 47 पहा. 1 तास 30 मिनिटे म्हणजे बरोबर किती मिनिटे? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 90, 75, 55, 85. पहा, 1 तास म्हणजे 60 मिनिटे. आता 1 तास 30 मिनिटे म्हटलेत. आता हे 1 तास 30 मिनिटे म्हटलेत. 30 मिनिटे. आता यांची आपल्याला इथे बेरीज करायचं आहे. 6 आणि 3 9 म्हणजे 90 मिनिटे. 90 कुठे दिलेत? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 48 पहा. सोबतच्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत? पहा, इथे आकृती दिलेला आहे. खाली 4 पर्याय दिलेला आहे, ते पहा. 2, 3, 4, 6. पहा, शिरोबिंदू म्हणजे हे जे बिंदू आहेत ह्याला आपण शिरोबिंदू असे म्हणतो. 3 शिरोबिंदू आहेत. पहा, 3 कुठे दिलेत? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 49 पहा. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात चौकटच्या जागी समान अंक आहे, तो अंक पर्यायातून शोधायचा आपल्याला. खाली 4 पर्याय दिलेला आहेत. पहा, इथे 5, 7, 3, 4. आता या चौकटीच्या जागी समान अंक पाहिजे तिथे, म्हणजे तिथे या ऑप्शनमधलं एक अंक ठेवून आपल्याला तिथे बेरीज करायचं आहे आणि त्यांचं उत्तर इथं 57 यायला पाहिजे. पहा, या चौकटीमध्ये आपण पहिला पर्याय पाहूया. पहिला पर्यायातलं 5 आपण इथं घेतलो. 55 अधिक 13 यांची उत्तर पहा किती येते? 5 अधिक 3 8, 5 अधिक 1 6, 68. म्हणजे इथं 68 आहे का? नाही, म्हणजे हे पर्याय येत नाही. दुसरा पर्याय पहा, इथे 7 आहे. 77 अधिक 13 असे करू. 7 अधिक 3 10, हातचा 1. 7 अधिक 2 9, म्हणजे इथं 90 येते. म्हणजे इथं 57 आहे, इथं उत्तर 90 येते, म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण येणार नाही. आता पर्याय क्रमांक 3 मधनं 3 घेऊया आपण इथे. 33 अधिक 13, 3 अधिक 3 6, 3 अधिक 1 4, म्हणजे 46 येते उत्तर. इथं 57 आहे, म्हणजे 3 पण येणार नाही. पर्याय क्रमांक 4 पाहूया. 44 अधिक 13. पहा, 4 अधिक 3 7, 4 अधिक 1 5, म्हणजे 57. इथे 57 आहे, म्हणजे या चौकटीच्या जागी 4 हे अंक येते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 50 पहा. सोबतच्या चित्ररूप माहितीवरून दिलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय शोधा. पहा, इथे एक माहिती दिलेला आहे, तर क्रीडा प्रकार आहेत आणि इथे विद्यार्थ्यांची संख्या आहे. प्रश्न पहा, कोणता खेळ सर्वात जास्त विद्यार्थी खेळतात? खाली 4 पर्याय दिलेला आहेत. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी. सर्व पर्याय बरोबर. पहा, इथे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ते मोजून आपल्याला इथं ठरवायचं आहे. पहा, हॉकी किती जण खेळतात? 1 2 3 4, म्हणजे 4 जण खेळतात. आता क्रिकेट पहा, किती जण खेळतात? 1 2 3 4 5 6. सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या खेळ खेळतात? म्हणजे ते आहे क्रिकेट, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपण 50 प्रश्न सोडवलो आहोत. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.